स्त्रीचं नाव होतं मंडळींनो राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब। त्या सिंहाच्या पायामध्ये रुतलेला काटा काढल्यानंतर तो सिंह आपल्या मार्गाने जंगलामध्ये निघून गेला। ती स्त्री ही आपल्या मार्गाने निघून गेली, पण झुडपाच्या मागे असलेले शहाजी महाराज मनामध्ये विचार करू लागले मंडळींनो की ज्या स्त्रीच्या हृदयामध्ये सिंहाच्या पायामध्ये रुतलेला काटा काढण्याचं काम जी स्त्री करू शकते, तिच्या उदरातून जन्माला येणार बाळ किती तेजस्वी आणि तपस्वी असू शकतं ते। आणि अखेर मंडळींनो ती स्त्री भोसलेंची कुलवधू झाली, छत्रपती शहाजी महाराजांची सौभाग्यवती झाली। त्या स्त्रीचं नाव होतं राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब। याच जिजाऊ मासाहेबाने शिवाईच्या मातेचरणी प्रार्थना केली, हे माते, गोरगरिबांचं राज्य येण्यासाठी, शेतकऱ्यांचं राज्य येण्यासाठी, दीन दुबळ्यांचं राज्य येण्यासाठी, कष्टकऱ्यांचं राज्य येण्यासाठी, बहुजनांचं राज्य येण्यासाठी, फौजदारांचं राज्य येण्यासाठी माझ्या पोटी अशा पुत्राचा जन्म होऊ दे, त्याच्या कार्याचा गोडवा प्रत्येकाच्या हृदयामध्ये असू दे। आणि अखेर मंडळींनो 19 फेब्रुवारी 1630 रोजी वारा थोडासा स्तब्ध झाला। अरे दगडांनाही पाझर फुटला आणि असंख्य ज्वाला रसातून एक लावारस बाहेर पडला आणि शिवनेरीवर एक तेजस्वी आणि तपस्वी बाळाचा जन्म झाला आणि प्रत्येकाच्या हृदयातून एक आनंद उद्गार बाहेर पडले। अरे किसी के पेट से, अरे किसी के पेट से पाप पैदा हुआ था, अरे किसी के पेट से पाप पैदा हुआ था, तो किसी के पेट से सांप पैदा हुआ था, तो किसी के पेट से शाप पैदा हुआ था, लेकिन जिजाऊ ऐसी माँ थी यारो, अरे जिसके पेट से बापों का बाप पैदा हुआ था, बापों का